नाशिक नांदेड नंतर आता बातमी यवतमाळची। दुष्काळानं महाराष्ट्र होरपळतोय। यवतमाळच्या कारेगाव पारधी बेड्यावरील महिला तर जीव धोक्यात घालून भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकतायत। खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी साखळी करण्यात आली आणि यात एका जरी महिलेचा हात सुटला तरी त्यांचा जीव जाऊ शकतो। मात्र पाण्यासाठी ही सगळी कसरत सुरू आहे। त्यामुळे आता सरकार याकडे लक्ष तरी कधी देणार असा सवाल फासेपारधी समाजातील महिलांनी विचारला आहे। आदरवणारी अशी ही दृश्य आणि पाणी प्रश्न किती जटिल आहे ते सांगणारी ही दृश्य आहेत। काय सांगशील ते तुम्हाला हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागते, नेमकी ही वेळ तुमच्यावर काय येते? एका गुंड पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागता। आमचा लेकरू पडून जाते विहिरीमध्ये किंवा आमचं माणूस पडून जाते विहिरीमध्ये, बाया पडून जाते विहिरीमध्ये, घसरून पडून जाते। त्या एका गुंडा पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागते आणि खूप काही आम्हाला असं आहे की आम्हाला कोणत्या याच्यातून सरकार लाभ देत नाही आणि बोरवेल देत नाही किंवा विहीर देत नाही आम्हाला, आणि आमच्याकडे कोणी बघत नाही। लोकप्रतिनिधी, शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देऊन थांबवणार का, हा खरा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।